जी.आर. सरकारने काढलाय आणि टीका तिसऱ्यावरच। बारामतीचा मोर्चा हा ओबीसी बचाव होता की भाजपा बचाव होता? मुख्यमंत्री बचाव होता का? केवळ सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी जर मोर्चे काढण्यात येत असतील तर हे गंभीर आहे। मुख्यमंत्र्याला शिवी दिली याचा जर राग येऊन मोर्चा निघत असेल आणि त्यात ओबीसी आरक्षण वाचवण्याची कसलीही भूमिका नसेल, आंदोलन करणाऱ्या जातीला टार्गेट करणं, मुख्यमंत्री ज्या पक्षाचे त्यांच्या विरोधात ब्र शब्द न बोलणं, हा मोर्चा ओबीसी बचाव होता की भाजपा बचाव होता? याचं उत्तर लक्ष्मण हाके यांनी दिलं पाहिजे। जी.आर. जर सरकारने काढला आणि तुमचं म्हणणं जर आहे की या जी.आर. मुळे ओबीसी आरक्षण संपत आहे, तर मग आपल्या भाषणामध्ये विरोध कुणाचा असायला पाहिजे? तुम्ही विरोध कुणाचा करायला निघालाय? जातीचा? त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्याचा? सरकार म्हणून मुख्यमंत्र्यावर मात्र मी बोलणार नाही, कारण मुख्यमंत्र्यांना आईवर शिवी दिली त्याचा राग म्हणून हा मोर्चा काढतायत। ओबीसी बांधवांना माझं आव्हान आहे की हे जे दिसतायत यांच्याकडं एका रात्रीत हे सगळं निर्माण करून रस्त्यावर दिसतंय ती त्यांचंच आहे ज्यांनी विभाजनाचा अजेंडा या महाराष्ट्रात राबवण्याचं षड्यंत्र रचलंय। आव्हान एवढंच करतोय लक्ष्मण हाके आणि सगळ्यांना की आरएसएसच्या नादी लागून ओबीसीचं वाटोळं झालेलं आहे। आता तरी आरएसएसच्या ट्रॅपमध्ये बसून विभाजनाचा अजेंडा मांडू नका आणि महाराष्ट्राचा मणिपूर करू नका। आपल्याला हे कुणी करायला लावलंय हे सगळ्या महाराष्ट्राला कळतंय। तुमच्या 1 तासाच्या भाषणात तुम्ही ज्यांनी अन्याय केलाय त्याच्यावर जर टीका करत नाहीत आणि समूहावर टीका करताय तर तुम्हाला ओबीसीचं काही घेणं देणं नाही। तुम्हाला भाजपचं पडलंय, भाजपच्या नेत्यांचं पडलंय आणि रस्त्यावर उतरून जर तुम्ही व्यवस्थेच्या विरोधात बोलत नसाल, जातींच्या विरोधात बोलत असाल, तर हे सगळे अदृश्य कुणाचे मित्र आहेत हे महाराष्ट्राला कळतं, ओबीसींना कळतं। ओबीसी हा खंबीर आहे, इथला एससी एसटी खंबीर आहे, तो कुणाच्या हातचं भावलं होणार नाही। अपेक्षा करतो की आरएसएस पासून ओबीसीला वाचवा। आरएसएसला सत्तेत कोण बसवतं आणि आज तुम्ही जे करायला निघालात ते पुन्हा त्यांना सत्तेत बसवण्यासाठी मैदानात उतरलात। गर्दी भाजपाची होती की ओबीसीची होती हे असणारं सगळ्याला माहीत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।